तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातील मोहनराव नारायणा नेत्रालयाच्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा डावा डोळा पूर्णपणे निकामी झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी पीडित रुग्णाच्या मुलाने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल करून मोहनराव नारायणा हॉस्पिटल नांदुरा यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, तसेच रुग्णालयाचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी केली आहे। खामगाव तालुक्यातील पिंपराळा येथील लक्ष्मण सुखदेव पेसोडे यांच्या डाव्या डोळ्याला त्रास होत असल्याने त्यांची 20 जानेवारी 2025 रोजी नांदुरा येथील मोहनराव नारायणा नेत्रालयात नेत्र तपासणी करण्यात आली। तपासणीनंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला। त्यानुसार 24 जानेवारी रोजी पहिले ऑपरेशन करण्यात आले, मात्र ऑपरेशन नंतरही डोळ्याचा त्रास मात्र कमी झाला नाही। यानंतर पुन्हा 27 मार्च रोजी दुसरे ऑपरेशन करण्यात आले, तरीही तब्येतीत सुधारणा झाली नाही। त्यानंतर तिसऱ्या वेळेस 21 ऑगस्ट रोजी आणखी एक ऑपरेशन करण्यात आले, तरीही रुग्णाची तब्येत बिघडतच गेली आणि अखेर त्यांचा डावा डोळा पूर्णपणे निकामी झाला। या सर्व उपचारादरम्यान रुग्णाला प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या। शेवटी नेत्रालयातील डॉक्टरांनी आमच्याकडे आता यापुढील उपचार नाहीत, दुसरीकडे जा असे सांगून हात झटकले। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या रुग्णाच्या मुलाने दिलीप पेसोडे यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे लिखित तक्रार देत या प्रकरणाची चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। MCN न्यूज मराठी करिता गजानन खंडारे, नांदुरा ग्रामीण।